तर नमस्कार मित्रांनो, आपल्या याच्या इकडे स्वागत आहे. आज आपण टॉपिक घेणार आहे वजाबाकी. तुम्हाला वाटत असेल काय हे पहिली दुसरीतलं घ्यायले टायमावर ना भावा, हे वजाबाकी किंवा नाही येत रे. मला माहिती आहे ना, एक दोन पण नाही येत, म्हणून घे लक्ष जरा तुझ्याच भल्यासाठी, माझ्या सोडण्यासाठी. आलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला करूया, फास्ट करूया तुझ्यासाठी. चला पहिला आपण एक अंकी घेणार आहे. आज आपण दोन गेले ते तर कोणाला सांगायची गरज नाही. आज आपण दोन गेले राहिले तीन, बरोबर. तीनातनं एक गेला राहिला दोन, तीनातनं दोन गेले राहिले एक, नवातनं पाच गेले राहिले चार, चारातनं दोन गेले राहिले दोन, बरोबर. आता आपण दोन अंकी बघा रे. पाचातनं पाच गेले शून्य, चारातनं दोन गेले दोन, आठातनं तीन गेले पाच, तीनातनं एक गेला दोन, सहातनं तीन गेले तीन, पाचातनं दोन गेले तीन, दोनातनं एक गेला एक, तीनातनं दोन गेले एक. पण माहिती आहे तुला वाटेल हे काम शिकवायले एवढं एवढं बारकं, पण घेणं बघून तू काय करायचं. शाळेत नाही शिकला तर आता तरी शिक थोडंसं. हे बघ, सातनं दोन गेले पाच, चारनं तीन गेले दोन. आता आपण बघणार आहे तीन अंकी संख्याचं. तीन अंकी संख्या बघून घ्यायला सांग. आता चारातनं सात तर जात नाही, बरोबर. चारातनं सात जातात का नाही. मग याचा एकीकडे घ्यायचा, याचा एकीकडे घेतला की झालं 14, 14तनं सात गेले राहिले 7. आता इथं राहिलं एक राहिलं ना. आता एकातनं 7 जात नाही, इकडे एक घ्या म्हणजे एक आणि एक 11 झाले. 11तनं 6 गेले राहिले 5, आणि इकडचा एकीकडे घेतला मग राहिले किती तर 12, 12तनं 5 गेले राहिले 7, बरोबर. आता 7तनं 3 गेले राहिले 4, 5तनं 4 गेले राहिले 1, 4तनं 3 गेले राहिले 1. आता 8तनं 6 गेले राहिले 2, 7मधून 5 गेले राहिला 2, 3तून 9, सॉरी 3तून 9 जाणं मग एक सध्या 13 घेतल्या, 13तनं 9 गेले राहिले 4. मला वाटत असेल तर आता पहिली दुसरी शिकवायला तेच करतो. आता थांब जरा, तुला नाही जमत तर लहान मुलाला शिकवतो जाऊ, तेवढं तरी ते म्हणलं मास्तर काहीतरी शिकवत होतं म्हणून. 4तनं 3 गेले राहिले 1, 2. आता इथे 2 आहे, 2 जात नाही, म्हणजे इकडचा हातचा एक घेतला 1, 12तनं 8 गेले राहिले 4, आणि इथं 13 राहिली, एक तिकडे घेतला मग 13 झाले. 13तनं 7 गेले वरचे 3 आणि वरचे 3 राहिले 6, बरोबर. मग आता 4तनं 8 गेले, 8 जात 4मधून 8 जात नाही, मग हातचा एक घेतला, इथं झाले 14, 14तनं 8 गेले राहिले 6. इथं आता 3तनं 7 जात नाही, मग हातचा एक घेतला 13, 13मधून 7 गेले, 13मधून 7 गेले, वरचे राहिले 2, राहिले इथं 6, 13 आणि इथं राहिले 12, 12तनं 5 गेले राहिले 7, बरोबर. आता आपण हे बघणार आहे, हे बघणार आहे. 7तनं 9 गेले राहिले किती, 7मधनं 9 गेले, हातचा घ्यायचा एक नाही जात ना, मग 7तनं 9 गेले 8, हातचा इकडे एक घेतला 14, 14तनं 8 गेले राहिले 6. आता हातचा घेतला 12 झाले ना, 7तनं 12 गेले 5, परत सेम तसं. 7तनं 5 गेले राहिले 2, 8तनं 1 गेला राहिला 7, 7तनं 2 गेले राहिले 5, 6तनं 9 गेला नाही जात 9, मग हातचा घेतला एक 16, 16तनं 9 गेले राहिले 7, 5मधून 8 तर जात नाही, तरी हातचा एक घेतला ना, मग अजून एक इकडे घेतला, हा झाला 14, 14तनं 8 गेले राहिले 7. आता इथं समजा एक घेऊ परत, म्हणजे 11 झाले. 11तनं 7 गेले राहिले 4, बरोबर. आता इथं 3 मधून 9 जात नाही, मग हातचा घ्यायचा. 13तनं 9 गेले राहिले 4, आता इथं परत 6 झाले, मग हातचा घेतला 16, 16मधून 7 गेले राहिले 9, आता इथं 9 झाले, 9 म्हणजे 4. चला सेकंड पार्ट आपण दुसऱ्या ह्याच्यात बघू. चला बाय.